नमस्कार, मी हर्षद नेरे, ज्ञानेश्वर योगा हेल्थ सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण खुर्चीवर बसून कशा पद्धतीने स्ट्रेचिंग करणार आहेत हे आता बघणार आहोत। पण त्याच्या आधी जे खुर्चीवर बसल्यानंतर जे चुकीच्या पद्धतीने उठणं बसणं जेणेकरून आपल्याला गुडघ्यावर प्रेशर येणं हे मी तुम्हाला काही दाखवणार आहे। जे चुकीची पद्धत आता ज्यांना गुडघ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा पुढे गुडघ्यांचे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे किंवा बसण्याची खरी पद्धत कशी आहे। एखाद्या चेअरवर बसल्यानंतर किंवा आपण खूप थकून आलो आहे, खूप चालून आलो आहे, तो खूप थकलेलो आहे, तर आपण काय करतो की बसल्यानंतर पाय पहिले असे पाठी घेतो, मग आपल्याला बरं वाटतं। पण ते सर्व ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही जे उठून हे अशा पद्धतीने उठलं तर ही जी पद्धत आहे ती बघा, गुडघा वाकलेला आहे। जेव्हा आपण इतक्या वेळ बसतो, 10 मिनिटं बसतो म्हणा किंवा 5 मिनिटं बसतो म्हणा, तर याच्यामध्ये काय होतं की बसल्याची स्थिती त्यावेळी तुमचं बसण्याची पोश्चर बसल्यानंतर पाय गुडघे दोन्ही पाय आतमध्ये घेतले जातात, जेणेकरून आतमध्ये घेतल्यानंतर थोडं आपल्याला बरं वाटतं। पण जेव्हा आपल्याला उठायचं असतं त्यावेळी आपण इथूनच डायरेक्ट उठतो, म्हणजे अशा पद्धतीने हा पाय पाठी आणि हा प्रेशर गुडघ्यावर, अशा प्रकारे हा गुडघ्यावर प्रेशर येतो। तर खरी पद्धत ही अशी असते, जेव्हा आपण बसतो तेव्हा हे पाठी ठेवल्यानंतर तुम्हाला एक पाय असा पुढे ठेवावा लागतो, ही खरी पद्धत असते बसल्यानंतर। आणि जेव्हा तुम्हाला उठायचं आहे तेव्हा तुम्ही पूर्णपणे अशा पद्धतीने ताठ उभे राहा, गुडघे पण ताठ आहे आणि मग वॉक करा। आपण काय करतो की आपण बसल्या बसल्या लगेच तर माझा गुडघा वाकलेला आहे, हा पण वाकलेला आहे, अँकलवर मला प्रेशर येतं आहे, मला ह्या पायावर पण प्रेशर येतं आहे, तर ही जरा चुकीची पद्धत आहे। जेव्हा आपण उठतो त्यावेळी पहिले ताठ उभे राहा, ताठ उभे राहिल्यानंतर मग तुमचे नेहमीचे मूवमेंट्स करा। दुसरी एक अशी असते की आपण उठताना दोन्ही पाय समांतर रेषेत घेतो आणि मग उठतो। समांतर रेषेत घेतल्यामुळे काय होतं की तुम्हाला गुडघ्यावर प्रेशर येतं, सगळं प्रेशर गुडघ्यावर आणि कमरेवर घेतो। तर असं प्रेशर न घेता तर ही खरी पद्धत असते। उठताना थोडासा पाय मागे पुढे ठेवून मग आपण पहिले ताठ करणार आहोत, ताठ उभे राहणार आहोत, गुडघे पण मी ताठ केले आणि मग ही मूवमेंट्स आपण करायला घेणार आहोत। अशा पद्धतीने ही जी पद्धत आपण वापरली तर आपल्याला गुडघ्यावर प्रेशर येणार नाही। ॲक्च्युअल जे आपण बसल्यानंतर जे गुडघे पाठी घेतो किंवा आपल्याला आपण नेहमी तक्रार करतो की माझे गुडघे खूप दुखत आहेत, की मला उठताना पण मला क्रॅम्प्स येतो किंवा कमरेत प्रेशर येतं, पाठ दुखते, बसून बसून पाठ दुखते, काही हरकत नाही। मग अशा वेळी तुमची बसण्याची पद्धत, उठण्याची पद्धत ही वेगवेगळी असली पाहिजे, पण त्याच्यात कुठेही प्रेशर कोणत्याही जॉईंट्सला किंवा मसल्सला प्रेशर येता कामा नये। तीच एक पद्धत मी आता तुम्हाला सोप्या पद्धतीने करून दाखवतो आहे की बघा तुम्ही कशा पद्धतीने। आपण जेव्हा खुर्चीवर बसलो आहे, बसल्यानंतर आपण काय करतो की पाय पाठी घेतो, पाय पाठी घेतल्यानंतर जास्त वेळ याच पोझिशन बसल्यानंतर आपण एखादे उठायला जातो तर खूप प्रेशर येतं। तर अशा वेळी आपण पाय अशा पद्धतीत बसलो किंवा पाय स्ट्रेट केले तर ही खरी पद्धत आहे, किंवा आपल्या मसल्सला पण थोडं स्ट्रेच मिळतं, काफ मसल्स, थाईज मसल्स हा पूर्ण आपल्याला स्ट्रेच मिळतो। मग अशा वेळी थोडा उठायचं असेल तर एक पाय मागे पुढे, कधीही एकत्र समांतर रेषेत नको आहे। समांतर रेषेत ठेवल्यानंतर तुम्हाला बरोबर गुडघ्यावर प्रेशर येतं, तर गुडघ्यावर प्रेशर न येता तो तुम्हाला एक पाय मागे पुढे अशा पद्धतीने मी पाय मागे पुढे घेतलाय, तो अशा पद्धतीने उठलो। असं उठल्यानंतर मला गुडघ्यावर प्रेशर येत नाहीये किंवा कमरेवर प्रेशर येत नाहीये। एक तर काय होतं की आपण श्वास रोखून उठतो, म्हणजे ती कशी, तर ही अशी पद्धत, ती उठताना कशी अशा पद्धतीने उठतो एकदम त्रास देऊन, म्हणजे तो मसल्स आपलं जर का वेट जास्त असेल तर ते आपल्या जॉईंट्सवर प्रेशर येतं आणि कमरेवर याच्यासाठी येतं की आपली जी ब्रिदिंग होल्ड करतो, म्हणजे ते असं उठताना एकदम जडपणा, मग त्यावेळी आपण श्वास रोखून हे करतो तो पूर्ण प्रेशर कमरेवर घेतो। म्हणून कधी उठताना पण कधी कमरेमध्ये लचक भरते, गुडघ्यावर प्रेशर येतं, हे सगळी त्याची कारणं आहेत। हे जर का आपण नीट लक्षपूर्वक ऐकलं आणि नीट लक्षपूर्वक तुम्ही ह्या पद्धतीचा वापर केला तर तुम्हाला गुडघ्यावर प्रेशर नाही येत, नाही तुम्हाला अँकलवर प्रेशर येत, ना तुम्हाला कमरेवर प्रेशर येत। आता दुसरी जी पद्धत आहे त्या गोष्टीकडे आता आपण वळूया
ते म्हणजे आपल्याला वाताचे विकार. वाताच्या विकारांमध्ये काय होतं की आमवात, संधिवात, ह्यामध्ये काय होतं की तुम्हाला जॉईंट्स पेन होतं, हाताची बोटं अशी जड होतात किंवा सगळे मसल्स किंवा पूर्ण बॉडी एकदम स्टिफ होते. तर अशा वेळी आपण हालचाल पण नाही करता येत, तर त्यावेळी आपण बसल्या बसल्या कोणत्या पद्धतीचे स्ट्रेचिंग करू किंवा काही आसनं करू. मी स्ट्रेचिंग नाव देतो आहे, पण हे ॲक्च्युली योगातलाच हा प्रकार आहे. तर आपण कशा पद्धतीने आसनं किंवा स्ट्रेच करू हे आता आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्हाला एक सांगतो की या पद्धतीमध्ये जर का बरेच असे पेशंट आहेत माझे की जे 10-10 वर्ष खाली बसले नाही आहेत, पण अशा पद्धतीचे जेव्हा स्ट्रेचिंग केल्यानंतर त्या मसल्सला रिलॅक्स केल्यानंतर इमिजिएटली त्यांना खाली बसताही आलं आहे 4 ते 5 दिवसात. पण यामध्ये काय होतं की संधिवातामध्ये काय होतं की गरम असतं मसल्स. तुम्ही हात लावून बघितलं असेल तर जॉईंट्स तुमचे एकदम गरम होतात किंवा सूज असते हातापायाला, तर तुम्हाला पेन होत असतं. तर काही आपण जे स्ट्रेचिंग्स करणार आहे त्याच्यानंतर 2-3 दिवसानंतर किंवा इमिजिएटली थोडं असं तापासारखं होतं किंवा ऑलरेडी आपण जसं वॉर्मअप करतो, वॉर्मअप करताना काय होतं की सगळ्या मसलची हालचाल होत असते. एक प्रकारे आपण त्याला वॉर्म करत असतो. तर तेव्हा कशी एक ऊर्जा निर्माण होत असते शरीरामध्ये. तर तसंच असतं आपल्या शरीरामध्ये. ऑलरेडी वाताच्या पेशंट असतात, वाताचे जे पेशंट असतात त्यांना ऑलरेडी ती सूज असते पायामध्ये किंवा हातांमध्ये, बोटांमध्ये. तर ही सूज आपल्याला कमी करायची असेल तर आपण आता बसून काही तुम्हाला मी स्ट्रेचिंग दाखवतो, हे आता आपण बघणार आहोत. तर आता आपण बसून आता काही स्ट्रेचिंग करूया. सुरुवात आपण करणार आहोत हाताची बोटं. हाताची बोटं स्ट्रेच. जर का आपल्याला वाताचा त्रास असेल तर आपण एक एक बोट घेऊया. हे पूर्ण स्ट्रेच झालं पाहिजे, हा मसल्स पूर्ण स्ट्रेच झाला पाहिजे. एक एक बोट किंवा 2-2, 3-3, 4-4 घेऊ शकतात एका वेळी. हा जो रक्तपुरवठा पूर्ण तुम्हाला झाला पाहिजे, हा झाला स्ट्रेच. पण याच्यामध्ये तुम्ही 5 ते 6 काउंट्स करेक्ट केले पाहिजे. आपण असं केलं आणि लगेच दुसरा केलं तर त्याचे बेनिफिट मिळत नाही. तर तुम्हाला बेनिफिट पूर्ण हवे असतील तर त्या आसनांमध्ये तुम्ही थांबले गेले पाहिजे. एक 6 काउंट केले, 6 काउंट केल्यानंतर परत दुसऱ्या हाताचं आपण बोटपाठी घेतली, 6 काउंट केले, तर इमिजिएटली आपण उघड झाक करणार आहोत. अशा पद्धतीने लगेच तुम्हाला हलकं वाटतं, कारण की हा स्ट्रेचिंग होतो, रक्तपुरवठा व्यवस्थित होतो त्या मसल्सला, त्या पार्टला. मग इमिजिएटली तुम्हाला मसल एकदम रिलॅक्स होतो. हे एक असतं, ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांनी हे नक्की हे करून बघा. दुसरं म्हणजे गुडघे. वातामध्ये काय होतं की कधी कधी गुडघ्यांच्या हा एवढा पोर्शनमध्येच वात असतो किंवा हे गुडघे सुजलेले असतात. तर अशामध्ये तुम्ही पाय स्ट्रेट करायचा आहे, थोडंसं पुढे सरकायचं, जेणेकरून तुम्हाला हा पाय ताट पण करता येईल. हा असा स्ट्रेच केल्यानंतर अँकल पाठी घ्यायचा आहे आणि थोडं पुढे वाकायचं. हात इथे ठेवला, याचा सपोर्ट घेतला तरी चालेल, इथे हात नाही लागला तरी चालेल, इथे हात इथपर्यंत आला तरी चालेल. हे करत असताना मला पूर्ण काफ मसल्स, थाईज मसल्सला स्ट्रेच येतो आहे. पण हे झाल्यावर तुम्हाला पेन होतं तर काय होतं, पेन वेगळा आणि स्ट्रेच वेगळा, कारण ते सोडल्यानंतर तुम्हाला इमिजिएटली हलकं वाटणार आहे. तर त्यामुळे तुम्ही तो स्ट्रेच घ्या. हा स्ट्रेच घेतल्यानंतर एक 5 ते 6 काउंट करा किंवा तुम्ही ते डोळे बंद करून ते कॉन्सन्ट्रेट करा. जेव्हा आपण मेडिटेशनला बसल्यानंतर आपल्या मनात भरपूर विचार चालू असतात, पण जर का तुम्ही आसनांमध्ये मेडिटेशन केलं ना की तुमचं लक्ष पण तिकडे होतं, आपण शरीराने पण तिकडे असतो आणि मनाने पण त्या ठिकाणी असतो. तो जो काही पेन आहे, जे काही सूज आहे पायावरची किंवा गुडघ्यांवरची, ही इमिजिएटली कमी होते. तर हे अशा पद्धतीने मी स्ट्रेट केलेलं आहे. अँकल मी असा घेतला आहे पुढे न ठेवता, हा अशा पद्धतीने पाठी घेतला, हा पूर्ण इथे मला स्ट्रेच आलेला आहे. एक मी 5 काउंट केले. आपली बेसिक स्टेप्स आहे 5च काउंट करूया सुरुवातीला. हा झाल्यानंतर सेम अदर साईड, हा पण अँकल मी पाठी घेतला आहे. हे झालं काफ मसल्स, थाईजला हा पूर्ण स्ट्रेच आला आहे. ह्याच्यात पण मी 5 काउंट केले. यानंतर दोन्ही पाय एकत्र करायचे अशा पद्धतीने. पण याच्यामध्ये तुम्ही खाली वाकायला पाहिजे असं काही नाही. मग अशा वेळी दोन्ही पाय जेव्हा तुम्ही समोर करतात तेव्हा फक्त अँकल पाठी घ्या. अँकल पाठी घेतल्यानंतर तुम्हाला आपोआप प्रेशर येतं की तुम्ही ताट बसलात तरी चालेल, तुम्ही नुसतं पाठी घ्या. पण याच्यात मूवमेंट नका करू, मूवमेंट ही नंतर येते. पण तुम्ही या आसनांमध्ये फक्त थांबायचं आहे. अँकल पाठी घेतले, अँकल पाठी घेतल्याबरोबर तुम्हाला काफ मसल्स आणि थाईज मसल्सला स्ट्रेच येतो. हे झालं दोन्ही पाय एकत्र हे करून.
दुसरा आता आपण बघणार आहोत की जे थाईज मसल्सला, तो हे करताना मी एक पाय इथे वरती ठेवला आहे, दुसरा पाय ताट आहे. ओके, आणि दोन्ही हात इथेच घेतलेत. इथे घेतल्यामुळे काय होतं आहे की मला पूर्ण थाईज मसल्सला स्ट्रेच येतो आहे. एवढं. आता माझी पहिली कॅपॅसिटी म्हणजे एवढीच असेल तर मी एवढंच काउंट करणार, 5 काउंट करणार आहे. इथे काय होतं की मला या मसल्सला पण स्ट्रेच येतोय, परत थाईज मसल्सला पण स्ट्रेच येतोय. इथे मी 5 काउंट्स केले. सेम दुसरा पाय घेतला, पूर्ण ताट उभं राहिलो. दुसरा पाय पण घेताना मी असा ठेवला आहे. हा बरोबर इनर थाईजला स्ट्रेच आला आहे. दोन्ही हात एका बाजूला घेतलेत. ते असेही चालतात, असेही घेतले तरी चालतात. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला गुडघ्यावर प्रेशर नको आहे. आपल्याला या थाईज मसल्सला स्ट्रेच यायला पाहिजे या ठिकाणी. इथे पण मी 5 काउंट केले. याच्यामध्ये तुमची मान अशी समोरच हवी आहे. 5 काउंट झाले. मी पहिले ताट उभं राहिलो, मग पाय ताट केला. हे झाले आपण थाईज मसल्सला स्ट्रेच केले. आपण हे परत एकदा बघूया. हा पाय मी अशा पद्धतीने उभा केला आहे. हा मला इथे स्ट्रेच हवा आहे इनर थाईजला. दोन्ही हात इथे ठेवले आहेत आणि समोर बघितलेले आहे. 5 काउंट झाल्यानंतर मी बॉडी स्ट्रेट केली. आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवतो. ते म्हणजे आपल्याला काफ मसल्स बॅकला आणि हाताला, शोल्डरला हे एकत्र त्यावेळेस प्रेशर येतं. याच्यामध्ये काय होतं आहे की तुम्हाला दोन्ही पाय जॉईंट करायचे आहेत. दोन्ही पाय जॉईंट केल्यानंतर स्लोली खाली जायचं आहे अशा पद्धतीने. ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण पायापासून, या पॉईंटपासून ते पूर्ण तुम्हाला काफ मसल्स, थाईज मसल्स हा पूर्ण स्ट्रेच होतो आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला बॉडी पाठी घ्यायची आहे आणि मान अशी समोर. हा पूर्ण पाठी घेतला आहे. सुरुवात जर का तुम्ही एवढं केलं तरी चालेल. ही बेसिक स्टेप आहे. जेव्हा तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढते त्यावेळेस तुम्ही पाठी असं पूर्णपणे करू शकतात. पण बेसिक स्टेप्सला तुम्ही अशा पद्धतीने करायला हवं आहे. हे झाले आपण स्ट्रेचिंग्स आपण बघितले. जे संधिवात, वाताचे प्रकार जे आहेत, वाताचे जे काही ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी ह्या प्रकारचे स्ट्रेचिंग्स केले तर त्यांना पेन बऱ्यापैकी कमी होऊ शकतं. हातापायाची सूज कमी होऊ शकते. हे प्रकार तुम्ही नक्की करून बघा आणि आम्हाला कळवायला विसरू नका. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.